मंगळवारी सायंकाळी 4:30 वाजता व्हीनस कॉर्नर चौकात मध्यवर्ती बसस्थानकाकडून बोंद्रे नगरच्या दिशेनं निघालेल्या केएमटी बसवर मद्यधुंद अवस्थेतील तरुणांनी दगडफेक करत दहशत निर्माण केली होती। या दगडफेकीत केएमटी बसला सुमारे 25,000 रुपयांचं नुकसान झालं होतं। या प्रकरणी केएमटी प्रशासनाकडून अज्ञातांविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केएमटी बसवर दगडफेक करून नुकसान करणाऱ्या 3 संशयितांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय। अभिषेक घोडके, आसिफ नायकवडी, ओंकार चौगले अशी त्या 3घांची नावं आहेत। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या 3घांना पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार संतोष बर्गे, प्रवीण पाटील, वैभव पाटील, महेंद्र कोरवी, संजय पडवळ, अशोक पवार, कृष्णात पिंगळे, राजू येडगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला। दरम्यान सायंकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दगडफेक करणाऱ्या 3ही संशयितांना घटनास्थळी तपासासाठी फिरवलं। 14 जानेवारी रोजी कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नरच्या समोर कोल्हापूर महानगरपालिकेच्या सिटी बसवरती दगडफेक करून येथील काही तरुणांनी दहशत करण्याचा प्रयत्न केला होता। त्या आरोपींना आज रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या मदतीनं ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांनी ज्या ठिकाणी सदरचे कृत्य केलं होतं ते ठिकाण दाखवण्यासाठी आणि गुन्ह्यात वापरलेली जी वीट होती त्याचा पंचनामा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। या 3 जी आरोपी आहेत त्यांची नावं आहेत अभिषेक मंगेश घोडके, वय 26 वर्ष, राहणार राजारामपुरी, आसिफ अमानुल्ला नायकवडी, वय 30 वर्ष, राहणार इंगळी तालुका हातकणंगले, आणि ओंकार जगन्नाथ चौगुले, वय 22 वर्ष, राहणार पात्रूड गल्ली, सायबर चौक, कोल्हापूर। तसेच यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे। या आरोपींना आम्ही अटक करीत आहोत आणि या गुन्ह्याचा आणखीन काही यामध्ये आरोपी आहेत का निष्पन्न करून त्यांच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करतो। यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती।